नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण शनिवारी एक व्हिडिओ बनवला होता की साधू वासवानी पूल आता 25 तारखेच्या मध्यरात्रीनंतर पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. बार्टीकडून येऊन येरोड्याच्या दिशेने जाणारी वाहतूकसुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज अपेक्षेप्रमाणे जो एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार होती ती त्या परिसरात पाहायला मिळाली. जाण्या येण्याची वाट बंद झाल्यामुळे येरोड्याकडून येणारी सगळी वाहतूक ही ब्लू डायमंडच्या चौकात जमा झाली होती आणि तिथून मंगलदास रस्त्याने वाडिया कॉलेजकडे जाण्याचा प्रयत्न करताना तिथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे येरोड्याकडून येऊन बनगार्डन मार्गे वाडिया कॉलेजकडे जाणाऱ्या वाहतुकीचा सुद्धा ताण त्या रस्त्यावर होता आणि तिथेही वाहतूक कोंडी झालेली होती. साधू वासवानी पुलाची जी पलीकडची बाजू आहे म्हणजे कॅम्प भागातली कॅन्टोन्मेंट भागातली तिथून यायला आणि येरोड्याकडे जायला बंदी असल्यामुळे ती सगळी ट्रॅफिक राणीचा बाग मार्गे अलंकार सिनेमागृहाच्या मागच्या भागात येत होती आणि तिथून ज्यांना येरोड्याकडे जायचे ते वाडिया कॉलेजच्या मागील पुलावरून मंगलदास पोलीस स्टेशनकडून वाडिया कॉलेजकडे येत होते. त्यामुळे ह्या सगळ्या चौकांमध्ये ह्या सगळ्या रस्त्यांवर इतक्या प्रचंड प्रमाणात कोंडी झाली होती आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी बांबू लावून त्यांचे अडथळे असतात ते अडथळे लावून वाटा बंद केल्या होत्या. तरीही लोक जुमानत नव्हते, कारण सकाळी 9 ते साधारण 11 ही सगळ्या लोकांची शाळा, कॉलेज, कार्यालय, त्यांच्या काही अपॉइंटमेंट्स असतील ती गाठण्याची वेळ असतील, कुठे न्यायालयाच्या तारखा असतात, प्रत्येकाला मस्टर गाठायचं असतं, सही करायची असते. आज आठवड्यातला पहिलाच दिवस होता, त्यामुळे लोक जिथे वाट फुटेल त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करत होते आणि जवळच्या अंतरावरील निश्चित स्थळी जाण्यालासुद्धा लोकांना वळसा घालून दुसऱ्या 4 वाटा धुंडाळून जावे लागत होते. आता मला या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की या त्रासासाठी, या पीडा सहन करण्यासाठी का आपण पुण्यात जन्माला आलो आणि पुण्यात लहानाचे मोठे झालो. आज पुण्यात इतके वर्ष आपण राहतोय, वावरतोय, जगतोय, पण पुण्यातल्या कुठल्या रस्त्यांची रुंदी ही चांगली मोठ्या प्रमाणात वाढली आणि वाहतूक व्यवस्थित झाली असं कधी पाहायला मिळालं आहे का? पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होईल, एवढी हजारोने लाखोने वाहने रस्त्यावर येतील आणि आपण त्या वाहनांच्या व्यवस्थित येण्या जाण्यासाठी चांगले रुंद असे रस्ते, चांगले मोठे पूल उभारू शकलो नाही, ही याबद्दल राज्यकर्त्यांना काही शरम वाटणार आहे का? त्यांनी इतके वर्ष जनतेच्या मतांवर सत्ता उपभोगली, पण जनतेला चांगलं जीवनमान, सुखकारक अशा व्यवस्था देण्याच्या बाबतीत ते कमी पडलेले आहेत. त्यांचा तो वकूब नव्हता, त्यांच्यामध्ये ती क्षमता नव्हती, त्यांच्यामध्ये ती धमक नव्हती, त्यांच्यामध्ये ती अर्हता नव्हती. का त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती नव्हती? का जनतेला त्यांनी ह्या अशा भयानक दुष्टचक्रामध्ये अडकून टाकलं की बाहेर पडता येत नाही, बाहेर पडलं तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असते, धूळ याने सगळं नाक तोंड भरून जातं. इच्छित स्थळी जायला 30 मिनटं लागत असतील तर तिथं 2 तास लागतात. घामाच्या धारा वाहत असतात, प्रदूषणाचा भस्मासूर माजलेला असतो, तो सगळ्या आपल्या या जीवनावर, या शरीरावर, श्वासावर परिणाम करत असतो. याच्यासाठी आपण मिळकत कर भरतो लाखो कोट्यवधी रुपयांचा आणि महानगरपालिकेला देतो. त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, साधू वासवानी पुलाचं काम सुरू होऊन ते संपायला आणि त्याचं उद्घाटन व्हायला किमान 1.5 वर्ष लागणार आहे. त्यामुळे 1.5 वर्ष आपल्याला कॅन्टोन्मेंटचा तो परिसर, ब्लू डायमंडचा तो परिसर, वाडिया कॉलेज, बनगार्डन, त्याच्यानंतर अलंकार सिनेमा, त्याच्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणारा रस्ता, राणीचा बागेतला रस्ता, या सगळ्या रस्त्यावर सदर्न कमांडचा रस्ता त्याच्यानंतर घोरपडी जंक्शन, या रेस्कोर्स जंक्शन, या सगळ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्याच्यातून आपल्या कोणाचीही सुटका होणार नाही आणि याच्यासाठी पर्यायी दुसरा कुठलाही रस्ता नाही, पर्यायी कुठला रस्त्याचं रुंदीकरण होणारं नाही आहे, पर्यायी कुठला पूलही आपल्याला उपलब्ध होणार नाही आहे. आपल्याला किमान 1.5 ते पावणे 2 वर्ष ह्या कोंडीतून, ह्या गजबजमधून, ह्या गर्दीतून सकाळ संध्याकाळ कशी तरी वाट काढत, जीव वाचवत पुढे जात आपल्या घरी पोचावं लागणार आहे किंवा कार्यालयात पोचावं लागणार आहे.
आणि अजून तर पावसाळा सुरू झालेला नाही. पावसाळा सुरू होऊन जर पाणी तुंबलं आणि हे रस्ते सगळे जाम झाले, अडकले, तर आपल्याला भर पावसात आहे तिथे चिंब भिजत उभा राहण्याशिवाय कोणताही पर्याय असणार नाही. आणि रस्त्यावर पाणी साचलं, ड्रेनेजची झाकणं उघडी असतील, बंद असतील आणि आपण कशाही पद्धतीने वाहन दामटून कोपऱ्यातून कशाही पद्धतीने मार्ग काढत पुढं जात असू, तर त्यावेळेस कुठलाही अपघात घडला तर त्याची जबाबदारी आपण प्रशासनावर ढकलू शकणार नाही. आज संध्याकाळी आणि सकाळी अशी परिस्थिती होती की लोक वाट काढता येईल तिथून वाट काढत होते. वाटेल तसं आपलं वाहन दामटत होते. 3 चाकी आणि 4 चाकीला असं वेडवाकडं चालवता येत नाही, त्यामुळे त्यांना थंडपणे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु दुचाकीवाल्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या वाहन चालवण्याचा कहर केला आणि आपापल्या पद्धतीने ते घरी पोचले. त्यांचाही कोणालाही काही दोष देता येत नाही. लोक म्हणतात, आम्ही तुम्हाला एवढा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स देतो, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देता? तुम्ही जर अशी रस्त्यावरची वाहतूक कोंडी, वाहन चालवायला जागा नाही, सगळे चौक जाम झालेले, रस्ते बंद केलेले, अशी जर परिस्थिती आम्हाला देत असाल तर तुम्हाला आम्ही कशासाठी राज्यकर्ते म्हणून मत द्यायचं? शासन प्रशासन काय कामाचं आहे? असा रोकडा सवाल आज नागरिक करताना मी स्वतः पाहिलेले आहेत. आणि अशीच परिस्थिती पुण्यात सर्वत्र इतर ठिकाणीसुद्धा पाहायला मिळते. आज साधू वासवानी पूल बंद झाला म्हणून ही परिस्थिती आहे. तो पूल कधी चालू होईल हे आज कोणीही सांगू शकत नाही. परंतु परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत जाणार आहे, हे इथं आपण या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं. साधू वासवानी पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि जनतेच्या हालापेष्टा, जनतेचा त्रास, जनतेची पीडा कमी व्हावी, अशीच मी या निमित्ताने एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अभिप्रायामध्ये जरूर कळवा. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ही तुम्हा सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.